I
बाईना मुख आवडी
धन्याति संसारी धन्याति संसारी धन्याति संसारी धन्याति संसारी
धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरा वाणी होती तुका मनी वाव पोटी इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी विठ्ठल विठ्ठल
धन्य ते संसारी दयावंत जी अंतरी इथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वदादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांकते ज्योतिकामोदि वक्त्रं कलानीशवादापनुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं स्वयं चे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वता गवे जीवेसी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुके मने रस होती उल्लंघने अक्षरासी भावाचे अवतरविती निजपून आता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदये सोनी ठाय तरी एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता श्री संतांची माता चरणावरी
धन्यते संसारी दयावंत जे अंतरी इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त, देव मान्य संत, संत मान्य संत, जन मान्य संत, अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे निस्सीम भक्त श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय संतांच्या गुणाचा गौरव जात आहेत. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सुरू करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देण्या वक्त्याचे आद्य कर्तव्य. सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा खंडरी नाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये कथा श्रीमद भागवत कथा आणि ज्यांच्या रसाळवाणीमधून आपण सर्वजण कथा श्रवण करत आहात असे असणारे गजानन महाराज गावंडे महाराजांच्या रसाळवाणीमधून आपण सर्वजण भागवत श्रवण करत आहात. तसेच ज्यांच्यामुळे तुम्ही श्रोते माय बापांचं मला घडलेलं दर्शन ते असणारे आमचे मामा विजय मामा चौधरी. मामांचा फोनाला सांगितलं महाराज तुम्हाला ही सेवा घ्यावीच लागेल. त्यांच्या आज्ञेवरून मला तुम्ही सर्व श्रोते माय बापांचं घडलेलं दर्शन. तसेच आमचे मृदंगाचार्य महाराज शिवशंकर महाराज आमठीकर खूप गोड महाराज मृदंग वाजवतात बरं का. कष्टाचं फळ आहे नाही का. तसेच गायनाचार्य केशव महाराज आहेत, फार गोडचा गायली बाबांनी. तसेच लक्ष्मण महाराज आहेत, आपण नारायण महाराज आहेत, गजानन महाराज आहेत, सर्व मामा आहेत आमचे. मामाही आलेले आहेत, आवड आहे त्यांना. तसेच विनेकरी बाबा आहेत. सर्वांचे आता बाळ गोपाल आहेत. सर्वांचे नाव काय मला माहीत नाहीत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच आमचे मामाही आलेले आहेत गोंडेगावून. आणि तसेच म्हणजे आमचे बापू सुद्धा आले ते माझे बापू. त्यांना फार आवड आहे परमार्थाची आणि जिथे आवड असते तिथे सवड घडत असते. विठाला विठाला तसेच माझ्या आवाज तुमच्यापर्यंत ज्या माध्यमातून पोहोचतो ते आमचे माशिष्टमौले दादा, त्यांचाही धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणसाल महाराज सर्वांचं घेतलं आमचं. कारण वक्ता तो नव्हे, वक्ता श्रोते होईल. कारण वक्ता कितीही मोठा असू द्या आणि समोर ऐकायलाच माणसं नसतील तर काय किंमत आहे का नाही. म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक होतो. या धर्म मंडपामध्ये येण्याकरिता, या ज्ञान मंडपामध्ये येण्याकरिता, या कीर्तन मंडपामध्ये येण्याकरिता फार पुण्याई असावी लागते. ज्ञानोबारे म्हणतात अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. तेव्हा कधीतरी परमात्म्याचं नाम एकदा आपल्या मुखामध्ये येतं. दयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे की जन्म सहस्र ओळखीजे एक वेळा मुखासी यावया. एकदा परमात्म्याचं नाम मुखामध्ये येण्याकरिता अनंत जन्माची पुण्य असावी लागते. नाथ महाराज म्हणतात अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचं पुण्य असावं लागते तेव्हा कधीतरी परमात्म्याचं नाम आपल्या मुखामध्ये येतं. म्हणून तुम्ही सर्वजण या ज्ञान मंडपामध्ये आला आहात म्हणून तुमच्या सर्वांना एकदा मला शाबासकी द्यावीशी वाटते. पण तुम्हा सर्वांना शाबासकी देण्याकरिता माझा तेवढा अधिकारही नाही. आणि तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला शाबासकी देत बसलो तर आपले 2 तास असेच निघून जातील. म्हणजे काम करा बरं, असं हात पुढे घ्या बरं. घ्या घ्या, लाजू नका, काय नाही, घरचाच महाराज आहे. घ्या हात पुढे घ्या, घ्या सर्वांनी घ्या. पुरुष मंडळी महिला सर्वांनी हा समोर हात करा. टाईप करा, असं सरळ करा करा. लाजू नका, काय नाही, सरळ घ्या. घ्या, लाजू नका. घेतला थोडा असा वर घ्या. घ्या थोडा असा करा, असा करा, थोडा असा घ्या. घेतला सर्वांनी, थोडा असा करा. असं सरळ करा बरं, सरळ. सर्वांनी केलं का? आता त्या स्वतःची स्वतः शाबासकी. विठाला विठाला विठाला. तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे का नाही? एवढं सप्ताह नियोजन चांगलं करता, दिलं पाहिजे. तसे बालगोपाल आहेत, थोडं छान असं नियोजन आहे.
सर्व प्रसन्न वाटले इथे येऊन सर्वांच्या आनंदावर प्रसन्नता आहे. आता किती वेळ प्रसन्नता राहते काय माहित, का आता सर्वजण जेवून आलेले आहेत, थंडगार वारं सुटलेलं आहे. तर बघू विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे श्रीमंत श्री तुकोबाराय संतांच्या गुणाचा गौरव करतात. कधी कधी तुकोबाराय भगवंताच्या गुणाचा गौरव करतात. तसे भगवंताचे अनंत गुण आहेत, त्याला रूपे देखील अनंत आहेत आणि त्याचे नाव देखील अनंत आहेत. जरी परमात्म्याचे अनंत गुण असले तरी मुख्यतः 6 आहेत. ज्ञानोबा सांगतात, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत. परमात्म्याकडे 6 गुण आहेत. कोणकोणते? पहिला गुण सांगितलेला आहे यश नावाचा. परमात्म्याकडे यश नावाचा गुण आहे. परमात्मा कधी अपयशी होत नाही. परमात्म्याने आपला एक गुण आपल्या एका भक्ताला दिलेला आहे. यश थोरविला मारुती. यश नावाचा गुण भगवंतानी मारुतीला दिलेला आहे. बर, म्हणून ज्याला कुणाला आपल्या जीवनामध्ये यश मिळवायचं ना, त्याने हनुमंतरायाचे चरण धरले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल परमात्मा कधी अपयशी होत नाही, कधीच अपयशी होत नाही. बघा, रण सोडून पळून गेला, रण छोड नाव पडलं तरी सुद्धा युद्धामध्ये यशच मिळवलं. परमात्म्याकडे यश नावाचा गुण आहे. यश श्री. दुसरा परमात्म्याकडे गुण आहे तो श्री नावाचा गुण आहे. श्री. श्री म्हणजे लक्ष्मी. ज्या पैशाकरिता जी लक्ष्मी प्राप्त व्हावी याच्याकरिता आपण रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रीचा दिवस करतो आणि दिवसाची रात्र करतो, तरी सुद्धा तो पैसा आपल्याला जास्त प्रमाणात मिळत नाही. पण ती लक्ष्मी अखंड परमात्म्याच्या चरणाची सेवा करते. म्हणून दुसरा गुण परमात्म्याकडे श्री नावाचा आहे. तिसरा गुण आहे औदार्य नावाचा. देव उदार आहे. किती उदार आहे. पुतना मावशी भगवंताला मारण्याकरिता आपल्या स्तनामध्ये काय घेऊन आली? बोला, विष घेऊन आली. त्या पुतना मावशीचा सुद्धा परमात्म्याने उद्धारच केला. परमात्मा उद्धार आहे. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याकडे चौथा गुण आहे ज्ञान नावाचा. अर्जुनाचं निमित्त करून गीतेसारखं ज्ञान जगापर्यंत परमात्म्याने दिलं. परमात्म्याकडे ज्ञान आहे. परमात्म्याकडे वैराग्य आहे. किती वैराग्य आहे? एका वाक्यात सांगू, एकदा गोकुळ सोडून गेला पुन्हा गोकुळात गेलाच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि 6वा गुण म्हणजे परमात्म्याकडे ऐश्वर्य आहे. किती ऐश्वर्य आहे? भगवंताची द्वारका सोन्याची होती. कशाची होती? सोन्याची. सोन्या नावाची नाही, सोन्याची होती. हे परमात्म्याचं ऐश्वर्य आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या नाही तर संतांच्या गुणाचा महिमा प्रतिपादन करतात. का बरं? कारण संतांचा महिमा जर वर्णन करायचा असेल ना तर संतच व्हावं लागतं. तुका म्हणे अंगी वावे तेरा तुका म्हणे अंगी वावे तेरा तुका म्हणे अंगे वावे तेरा
फार सुंदर प्रमाण दिलं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. तुकोबारा या अभंगामध्ये संतांचा महिमा घालतात. कारण संतांचा महिमा जर वर्णन करायचा असेल तर संतच व्हावं लागतं. इतरत्र कोणी जर संतांचा महिमा वर्णन करू लागला बापू तर तो महिमा यथार्थ ठरत नाही. का ठरत नाही? कारण एखादा उंच पर्वत आहे, उंच काय पर्वत आहे, त्या पर्वताची आपल्याला जर उंची कळवायची असेल तर काय करावं लागेल? तेवढ्या उंचावर आपल्याला काय करावे लागेल? जावं लागेल. तेव्हा त्या पर्वताची आपल्याला काय कळेल? उंची कळेल. किंवा समुद्र आहे, समुद्र, समुद्राची खोली कळण्याकरिता आपल्याला काय करावे लागेल? तेवढ्या खोलपर्यंत आपल्याला जावं लागेल, तेव्हा समुद्राची खोली आपल्या लक्षामध्ये येईल. त्याचप्रमाणे संतांचा महिमा जर वर्णन करायचं असेल तर संतच व्हावं लागतं. भक्ताचा महिमा भक्तचे जाणते, दुर्लभ यागते अनिकांशी. इतरत्र कोणी जर संतांचा महिमा वर्णन करू लागला तर तो महिमा यथार्थ ठरत नाही. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय संतांना धन्य म्हणतात. धन्य कारण जगामध्ये 4 प्रकारचे माणसं आहेत. काही माणसाचं जीवन ढीक जीवन आहे, काही माणसाचे जीवन निंद्य जीवन आहे, काही माणसाचं जीवन स्तुत्य जीवन आहे आणि काहीच माणसाचं जीवन धन्य जीवन आहे. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला ढीक जीवन. कोणाचं ढीक जीवन? तुकोबाराय सांगतात. ढीक जिने जो पाहिले अधीन, परलोक मान नाही दोन्ही. ढीक जिने जया आळस निद्रा फार, अमित हारा घोर्या. तुका म्हणे ढीक ऐसे झाले लोक, निंदक वादक नरका जाती. तुकोबाराय म्हणतात त्यांचं जीवन ढीक आहे. कोणाचं? ज्याचं आपल्या बायकोच्या अधीन काय आहे? जगणं आहे. त्याला इहलोकामध्येही मान नाही आणि परलोकात देखील मान नाही. आणखी कोणाचं जीवन ढीक आहे? हो, तुकोबाराय म्हणतात जे लोक निंदा करतात का, निंदा, त्यांचं जीवन ढीक आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये निंदा करू नये. निंदा किती पाप आहे निंदेचं सांगूच का? असंच तुमच्या गावासारखं गाव होतं आणि गावच्या बाहेर एक साधू राहायचे. साधू ओरिजिनल होते बरं का. गावामध्ये एक आजी राहायच्या. आजीला वाटलं आपल्याकडून काहीतरी साधूची काय घडली पाहिजे, सेवा घडली पाहिजे. म्हणून आजी काय करायची? रोज एका ग्लासामध्ये दूध भरायची आणि ते दूध रोज त्या साधूला नेऊन द्यायची. आजीचा नित्यक्रम होता. माणसाच्या जीवनामध्ये नित्यनेम असला पाहिजे. कारण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे त्याच्याजवळ परमात्मा वास करतो. नित्यनेमी नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दयाजवळी. परमात्मा त्याच्या जवळ राहत असतो. आजीच्या जीवनामध्ये नित्यनेम होता. काय? रोज एका ग्लासामध्ये काय भरायची? दूध भरायची आणि त्या साधूला नेऊन द्यायची रोज. एक दिवस काय झालं? असंच आजीनं दूध तापवण्याकरिता दूध चुलीवरती ठेवलं आणि चुलीवरती ठेवल्यानंतर आजी आपल्या कामामध्ये व्यस्त झाली. आता आकाश मार्गाने एक गरुड आपल्या मुखामध्ये सापाला घेऊन जाऊ लागला आणि नेमकं त्या सापाचं तोंड कसं होतं? खाली होतं. सापाचं तोंड खाली होतं. गरुड आकाश मार्गाने जाऊ लागला आणि नेमकं त्या सापाच्या मुखामधलं ते विष त्या दुधामध्ये पडलं. दुधामध्ये पडलं. आजीला त्याची कल्पना सुद्धा नाही. आजी आपल्या कामामध्ये व्यस्त आहे आणि काम आटोपल्यानंतर रोजच्या नियमाप्रमाणे आजीनं काय केलं? एका ग्लासामध्ये ते दूध ओतलं आणि ग्लासामध्ये दूध ओतून साधूला देण्याकरता निघाली. साधूला दिलं, साधूनं ते दूध पिलं. पिल्याबरोबर साधूचा प्राण झाले. गावभर बातमी पसरली. आजीनं दूध पाजलं आणि साधूला मारलं. आजीविषयी लोक नको ते बोलू लागले. आजीला एक दिवस साधूला मारायचंच होतं. आजीनं मुद्दाम साधूला काय केलं? मारलं. आजीविषयी नको ते बोलू लागले. इकडे यमराजाचे दूत यमराजाकडे गेले. महाराज साधू मेले. पाप कोणाच्या डोक्यावर टाकायचं? त्या गरुडाच्या डोक्यावर पाप टाकायचं का? यमराज म्हणाले नाही, गरुडाच्या डोक्यावर पाप टाकायचं नाही. का? कारण तो गरुड आपलं खाद्य खात होता, त्याचं काही याच्यामध्ये दोष नाही. मग महाराज
त्या सापाच्या डोक्यावर ते पाप टाकायचं का साधू मेल्याचं पाप? यमराज म्हणाले साधूच्या आपल्या सापाच्या डोक्यावर ते पाप टाकायचं नाही, कारण त्याची काही तो पारतंत्र्यामध्ये होता, त्याची काही गलती नाही. मग महाराज ते पाप आजीच्या डोक्यावर टाकायचं का? यमराज म्हणाले नाही, कारण आजी बिचारी सेवा करत होती, निष्काम भावनेने सेवा करत होती, तिचा याच्यामध्ये काही काय नाही, दोष नाही. मग महाराज नेमकी हे पाप टाकायचं कोणाच्या डोक्यावर? साधू मेले, आणि साधू मेल्याचं पाप कमी नसतं. महाराज साधू मेले आणि पाप नेमकं टाकायचं कोणाच्या डोक्यावर? यमराज म्हणाले आपण काय करू, ज्या गावामध्ये साधू मेले ना आपण त्या गावात जाऊ. यमराज आणि यमराजाचे दूत ज्या गावामध्ये साधू मेले आणि त्या गावामध्ये रस्त्याने जाऊ लागले, आणि रस्त्याने जात असतानाच गावच्या काठालाच एक वटा लागला, त्याच्यावर 4 चौघ बसतात आणि संपूर्ण गावाचं काय करतात, धुणे धुतात. काय म्हणतात त्या वट्याला? कुचर वटा. 4 चौघ बसले होते आणि आजीची काय करू लागली, निंदा करू लागली. आजीनं साधूला मारलं, आजीला मुद्दाम साधूला मारायचंच होतं. यमराज म्हणाले गड्यांनो आपलं काम झालं, साधू मेल्याचं पाप या चौघाच्या डोक्यावर टाकून द्या. म्हटलं विठाला विठाला म्हणून जीवनामध्ये कधी कोणाची काय करू नये, निंदा करू नये. दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे त्याचं फुकट धुणं धुऊ नये. पातकाची धुनी मोल न गे म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे दुसऱ्याचं काय फुकट धुणं धुणे, म्हणून निंदेसारखं पाप नाही. कबीर महाराज म्हणतात माणसाने जीवनामध्ये कोणाची निंदा करूही नाही, आणि कोणी जर आपली निंदा करत असेल ना तर त्या निंदेला घाबरू देखील नाही. निंदा से ना डरियो, निंदा जल की धार, निंदा से डरती जो मीरा कैसे होती पार. मीराबाई एका राजाची कन्या आहेत, मीराबाई एका राजाची मुलगी आहे, पण कृष्ण भक्तीमध्ये कृष्ण प्रेमामध्ये गली गलीमध्ये जाऊन नाचू लागल्या आणि शेवटी परमात्म्यामध्ये काय झाल्या, विलीन झाल्या. का? निंदेला घाबरल्या नाही, त्यांनी आपलं कर्म चांगलं केलं. कबीर महाराज म्हणतात जेव्हा आपण जन्माला आलो ना तेव्हा लोक हसू लागले. काय करू लागले? हसू लागले. ना आपण रडू लागलो. आपण जन्माला आलो होतो ना, लोक हसू लागले आणि आपण रडू लागलो. पण जीवनामध्ये कर्म असं करा, कर्तृत्व असं करा, जातानी मात्र आपण हसत गेलो पाहिजे आणि आपल्या जाण्याने जगाला दुःख झालं पाहिजे, आपल्याकरता जग रडलं पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. जीवनामध्ये कर्तृत्व असं करा, कर्म असं करा की जातानी आपण मात्र हसत गेलो पाहिजे आणि आपल्या जाण्याने जग रडलं पाहिजे. पण कर्तृत्व चांगलं असलं पाहिजे. मौनी ज्ञानोबराय वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतात. हो, तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी त्यांच्याकरिता रडावं यात काय नवल, पण जगाचा मालक, जगाचा बाप सुद्धा रडला त्यांच्याकरिता. का? कर्तृत्व चांगलं होतं. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी जगाच्या कल्याणाकरिता ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. म्हणून आज मी गॅरंटी घेऊन सांगत नाही की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटो असतील की नाही, पण असं घर नाही या महाराष्ट्रामध्ये की ज्या घरामध्ये ज्ञानोबा तुकोबराचा फोटो नाही. का? कर्तृत्व चांगले. तुकोबरायांनी त्यांची गाथा आपल्याकरता दिली, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी आपल्याकरता दिली. त्यांनी आपल्याकरता ती संपत्ती जमा करून ठेवलेली आहे. विठाला विठाला महाराष्ट्रात असं घर सापडणार नाही की ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही, ज्या घरामध्ये गाथा नाही. गुरुवरे म्हणायचे ज्या घरात आहे ज्ञानेश्वरी गाथा त्यांच्या पायावर ठेवावा
माता. आणि ज्या घरात नाही ज्ञानेश्वरी गाता त्यांच्या पाठीत 2 हाणाव्या लाता. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसाने ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय मरूच नाही. कारण त्याला अधिकार नाही. का अधिकार नाही? कारण ज्ञानोबराय तुकोबरांनी आपल्याकरता ती काय केली? संपत्ती जमा करून ठेवलेली आहे. आजही ज्ञानोबराय आपल्या स्मरणामध्ये आहेत, तुकोबराय आपल्या स्मरणामध्ये आहेत. का? कारण कर्तृत्व चांगले. छत्रपती संभाजी महाराज जरी शरीर रूपाने आज आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा कीर्ती रूपाने आपल्यामध्ये काय आज आहेत. का? कर्तृत्व चांगले. धर्माकरिता जगले आणि शेवटी धर्माकरिताच गेले. 1-2 नाही तर 40 दिवस यातना भोगून देखील सुद्धा शेवटपर्यंत आपला धर्म बदलला नाही. त्या रोमारोमामधून धर्माबद्दल प्रेम प्रकट होऊ लागलं म्हणून त्या अंगावर गरम झालेलं उकळतं पाणी टाकण्यात यावं आणि त्याच्यावर मीठ चोळण्यात यावं. मुखामधून धर्माबद्दल निष्ठा प्रकट होऊ लागली पण ती जीभ कापण्यात यावी. डोळ्यामधून धर्माबद्दल आस्था प्रकट होऊ लागली म्हणून त्या डोळ्यामध्ये लाल बुंद झालेल्या लोखंडाच्या सळ्या घालण्यात याव्या. एवढे अत्याचार करून देखील सुद्धा शेवटपर्यंत आपला धर्म बदलला नाही पण ते आजही आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. विठ्ठल विठ्ठल का? कर्तृत्व चांगले. गुरु नानक यांचे 3 मुलं आहेत. एक 6 वर्षाचं मुलं आहे, एक 9 वर्षाचं मुलं आहे आणि एक 12 वर्षाचं मुलं आहे. काय कळतं 6 वर्षाच्या मुलाला? काय कळतं 9 वर्षाच्या मुलाला? काय कळतं 12 वर्षाच्या मुलाला? धर्म बदलायला सांगितला पण शेवटपर्यंत त्यांनी आपला धर्म बदलला नाही. हे धर्म बदलत नाहीत हे पाहून त्यांना जिवंत भिंतीमध्ये गाळलं तरी सुद्धा शेवटपर्यंत आपला धर्म बदलला नाही पण ते आजही आपल्या स्मरणामध्ये आहेत. का? कर्तृत्व चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल रावण सीतामातेचं हरण करतो आणि सीतामातेचं हरण केल्यानंतर सीतामाता जोर जोरात रडतात, मला वाचवा, कोणीतरी वाचवा. आणि सीतामातेचा तो आवाज जटायू पक्षाच्या कानावर जातो. जटायू पक्ष तिथे येतो आणि रावणासोबत झुंज खेळतो, युद्ध करतो. रावणाच्या लक्षात येतं असं किती वेळ युद्ध करायचं. रावण म्हणतो, जटायू तू तुझं मरण कशामध्ये ते सांग, मी माझं मरण कशामध्ये ते सांगतो. जटायू सज्जन होता, खरं सांगितलं, माझं मरण पंखामध्ये सांगितलं. आणि रावण शेवटी राक्षस सांगितलं, माझं मरण पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. जटायू पक्षी रावणाला मारण्याकरिता रावणाच्या अंगठ्यावर झडप घालतो तेव्हा रावण त्याचे दोन्ही पंख छाटून टाकतो. जटायू खाली पडतो. शेवटी मरण जगाच्या मालकाच्या मांडीवर मरण येतं. जे मरण राजा दशरथाला देखील आलं नाही ते मरण जटायू पक्षाला येतं. का? कर्तृत्व चांगले. एका स्त्रीचं रक्षण करता करता त्याचा देह गेला. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा, टाळी. कर्तृत्व चांगलंय. छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्या स्मरणामध्ये आहेत. का स्मरणामध्ये आहेत? कारण कर्तृत्व चांगले. जरी ते राजे होते तरी सुद्धा ते जेवढे सिंहासनावर बसले ना त्याच्या कितीतरी पट्टीने ते कुठे बसले हो? घोड्यावर बसले. का? स्वराज्याचं रक्षण व्हायच्या करता. जेवढे ते आपल्या कुटुंबामध्ये राहिले त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीने ते रयतेमध्ये राहिले, समाजामध्ये राहिले. का? माझ्या समाजाचं कल्याण व्हायच्या करता. म्हणून ते आजही आपल्या स्मरणामध्ये आहेत. का? कर्तृत्व चांगलं आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्या समोर नजराणा म्हणून आणण्यात आणली तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे काय आपली संस्कृती, काय आपली परंपरा आणि आपण काय करतो. अहो तिला साडी चोळी करा आणि हिला काय करा, परत पाठवा. ही शिकवण राजाने आपल्याला दिली म्हणून आजही ते आपल्या स्मरणामध्ये आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होतो निंदा कधी कोणाची काय काय करू नये. कबीर महाराज म्हणतात, निंदा से न डरियो, निंदा जल की धार, निंदा से डरती जो मीरा, कैसे होती पार. निंदा करू नका आणि निंदेला घाबरूही नका. तुकोबारे म्हणतात, जे लोक निंदा करतात, वाद घालतात, त्यांचं जीवन कसं आहे
दिग्जीवन आहे. आणखी कोणाचं दिग्जीवन आहे? तुकोबाराय म्हणतात जो व्यक्ती दुसऱ्या समोर हात पसरतो ना त्याचं जीवन दिक आहे. तुका म्हणे कळी ब्रह्मांड टेंगणे हात पसरी जिने धिक त्याचं जीवन धिक आहे जो दुसऱ्या समोर हात पसरतो. का तुकोबाराय दुसरं जीवन कोणाचं आहे? तुकोबाराय म्हणतात निंद्य जीवन आहे दुसरं जीवन. कोणाचं निंद्य जीवन आहे? तुकोबाराय म्हणतात जो विषयाच्या अधीन पडला ना त्याचं जीवन निंद्य अशा प्रकारचं आहे. कारे दास होसी संसाराचा कर दुःखाचे डोंगर भोगावया. जो संसाराचा दास झाला विषयाचा दास झाला तुकोबाराय म्हणतात त्याचं जीवन निंद्य आहे. तुकोबाराय त्याला खर म्हणतात. खर खर म्हणजे काय? गाढव. गाढव म्हणतात. का गाढव म्हणतात? कारण गाढवाला बांधायची गरज नाही. मग रात्री त्याचा मालक काय करतो? गाढवाच्या पाहून हात फिरवतो. हात फिरवल्याबरोबर गाढवाला वाटतं मालकाने मला काय केलं? बांधलं. सकाळी मालक उठतो पोराला सांगतो जावर पिंट्या गाढवाला सोड. सोड म्हटल्याबरोबर पिंट्या जाऊन पाहतो तर गाढव मोकळच आहे. पिंट्याला वाटलं गाढव मोकळे पण तरी जास्त हलत नाही. पिंट्या हातामध्ये कांडूक घेतो आणि बदाबद गाढवाला मारायला सुरुवात करतो. तरी गाढव जास्त हलत नाही. का हलत नाही? कारण त्याचा समज झाला की रात्री मालकाने काय केलं? आपल्याला बांधलं. काही केल्या गाढव जास्त हलत नाही. पिंट्या बदाबद मारतो. मालक येतो अरे का मारतो? बघा ना बाबा गाढव मोकळा आहे तरी सुद्धा जास्त हलत नाही. हो बाजूला मालक काय करतो? रात्री ज्या पायावर हात फिरवला त्याच पायावर हात फिरवतो. हात फिरवल्याबरोबर गाढवाला वाटतं मालकाने सोडलं. गाढव पळायला लागतं. तसं काही लोकांचं जीवन असतं. सकाळी उठतात हातामध्ये चहा नाश्ता येतो खातात दिवसभर राब 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 कष्ट करतात. संध्याकाळी टीव्ही पाहत पाहत जेवण करतात. तुकोबाराय म्हणतात यांच्या जीवनामध्ये देव देश आणि धर्माबद्दल काही कर्तव्य नाही. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड करणे याच्याबद्दल काय असलं पाहिजे? आपलं काहीतरी कर्तव्य असलं पाहिजे. ज्या देवाने एवढा अनमोल नरदेह दिला त्या देवाचं आपल्याकडे काहीतरी कर्तव्य आहे. त्या देशामध्ये आपण राहतो ना त्या देशाला आपल्याला काहीतरी देणं आहे. ज्या धर्मामध्ये आपण जगतो त्या धर्माला आपल्याला काहीतरी देणं आहे. म्हणून देव देश आणि धर्माबद्दल आपण काहीतरी आपलं कर्तव्य असलं पाहिजे. तर परमात्म्याने एवढा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला दिला. किती दुर्लभ आहे नरदेह? ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्या व्यक्तीच्या हाती कावळा सापडावा तेवढा दुर्लभ आहे. पावला हा देह कागदाली पावला देव कागटाळी जायो घडी उपाय घडवाले. ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्या व्यक्तीच्या हाती कावळा सापडावा त्याप्रमाणे हा नरदेह आपल्याला आहे. का झालं? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक आंधळा व्यक्ती
सकाळी बसला आणि सहज त्याने आपले असे 2 हात वर केले आणि हाताने काय केली, टाळी वाजवली. टाळी वाजवल्याबरोबर त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. जवळच्याला विचारलं, का रे, माझ्या हातामध्ये सापडलेला पक्षी कोणता आहे? त्याने सांगितलं, कावळा आहे. नेमकीच राजाची दौंडी पिटली होती. राजाच्या सेवकांनी असं सांगितलं होतं, जो कोणी जिवंत कावळा पकडून आणून दाखवेल, राजा त्याला 1 लाख रुपये बक्षीस देईल. किती देईल? 1 लाख रुपये बक्षीस. त्याच्या लक्षामध्ये आलं, आता आपल्याला काय मिळणार? 1 लाख रुपये बक्षीस मिळणार. हातामध्ये कावळा आहे. तसाच कावळा घेतो आणि राजाच्या दरबारामध्ये जातो. महाराज, हे बघा, जिवंत कावळा पकडून आणून दाखवलेला आहे, दाखवा माझे 1 लाख रुपये. राजाला आश्चर्य वाटलं. कावळा एवढा चतुर पक्षी आहे, डोळस माणसाला देखील तो पकडता येत नाही. एवढा कावळा चतुर आहे आणि एवढ्या चतुर असणाऱ्या पक्षाला देखील या आंधळ्या व्यक्तीने काय केलं? पकडलं. कसं पकडलं? मग तो राजा त्याला विचारू लागला, का रे बाबा, कावळा फार चतुर पक्षी आहे आणि तो आंधळा असून देखील सुद्धा त्याला पकडलं तरी कसं? पकडलं कसं म्हटल्याबरोबर तो राजाला सांगू लागला, काय नाही म्हणले महाराज, सकाळी वाळवंटामध्ये बसलो होतो, तो हातामधला कावळा सापडला ठेवतो. महाराज, मी सकाळी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये बसलो होतो आणि सहज म्हणला 2 असे हात वर केले. जसे हात वर केले तसा कावळा उडून निघून गेला. आता तुम्ही मला सांगा, त्या आंधळ्या व्यक्तीने किती टाळ्या वाजवल्या म्हणजे त्याच्या हातात कावळा सापडलो? तसा हा नरदेव आपल्याला सापडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमात्म्याने आपल्याला इंद्रिय दिलेत. कशा करता दिले? इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोशी नारायण नासे जीवन भवर रोग. त्या परमात्म्याने आपल्याला इंद्रिय दिलेत, म्हणून त्या परमात्म्याचं भजन करण्याकरता दिलेत. जोपर्यंत म्हणून आपली इंद्रिय सशक्त आहेत तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय. तीर्थयात्रे जाय चुक नको. आपण तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, आपण परमार्थ केला पाहिजे. का? त्या परमात्म्याने एवढा अनमोल असणारा नरदेव आपल्याला दिला. बोर, एक तर देव, 2 म्हणजे देश. त्या देशामध्ये आपण राहतो ना, त्या देशाबद्दल आपलं काहीतरी कर्तव्य आहे. त्या देशाला आपल्याला काहीतरी द्यायचंय, म्हणून त्या देशाबद्दल आपलं काहीतरी कर्तव्य आहे. आपण दिलं पाहिजे देशाला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे देशाकरिता जगले आणि शेवटी देशाकरिताच गेले. म्हणून देशाबद्दल आपलं काहीतरी कर्तव्य असलं पाहिजे. अनेक जण देशाकरिता जगले आणि देशाकरिताच गेले, आणि ज्या पवित्र धर्मामध्ये आपला जन्म झाला ना, त्या धर्माबद्दल आपलं काहीतरी कर्तव्य आहे. अनेक जण धर्माकरिता जगले आणि शेवटी धर्म टिकावा याच्याकरिताच आपल्यातून निघून गेले. म्हणून ते आजही आपल्या स्मरणामध्ये आहेत. देव, देश आणि धर्म याच्याबद्दल आपलं काहीतरी कर्तव्य असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. या तिघाविषयी जर आपलं कर्तव्य नसेल तर तुकोबाराय म्हणतात, आपलं जीवन कसं आहे? निंदे निंदे. कारे दास होसी संसाराचा कर, काचे डोंगर भोगावया. तुकोबाराय म्हणतात, तो खरं खरं म्हणजे गाढव आहे. तिसरं जीवन तुकोबाराय सांगतात, स्तुत्य जीवन. स्तुत्य जीवन कोणाचं आहे हो? परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्याकरिता जो अखंड भगवंताच्या साधनेमध्ये रत आहे त्याचं जीवन स्तुत्य आहे. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना, तुकोबाराय त्याच्या माता पित्याला सुद्धा धन्यता देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून आपलं ज्याचं जीवन स्तुत्य आहे, तुकोबाराय म्हणतात, जो परमात्म्याची धाव करतो, परमात्म्याचं प्राप्त व्हावं याच्याकरता साधने करतो, त्याचं जीवन कसं आहे? स्तुत्य आहे. आणि चौथं जीवन तुकोबाराय म्हणतात धन्य जीवन आहे. कोणाचं जीवन धन्य हो? तर तुकोबाराय म्हणतात संतांचं जीवन धन्य आहे. धन्य जगी तोची एक, हरिरंगे नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. कामाने धन्य
कसे धन्य जीवन आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. म्हणून धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निदान ज्ञानदेव. म्हणून संतांचं जीवन कसे धन्य आहे. का धन्य जीवन आहे? कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय मिळवायचं आहे ना ते मिळवलं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आता काय मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे ते त्यांनी प्राप्त करून घेतलं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आता प्राप्त वेळी राहिलं नाही. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे करायचं आहे ना ते केलं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आता काही कर्तव्यही शिल्लक राहिलं नाही. म्हणून त्यांचं जीवन धन्य आहे. अभंगाचं प्रथम चरण. धन्य जग धन्य ते संसारे, धन्य ते संसारे, धन्य ते संसारे, धन्य ते संसारे. पडल्यासारखे वाटायला का? झोपायसारखे वाटायला लागलं तुम्हाला. झोपायला आपण काय करतो बरं? आळस देतो. आळस द्यायचा का? आळस येतो द्या बरं आळस. तुम्ही म्हणसाल महाराज कीर्तनात काय म्हणायला तुम्ही आज? आपण द्यायला होत असतो कीर्तनात आळस. आळस देण्याकरता आपण काय करतो? हात वर करतो आणि तोंड उघडतो. तेच करायचं. हात वर करायचे, हाताने टाळी वाजवायची, तोंड उघडायचं आणि तोंडाने काय करायचं? बोला काय करायचं? देवाचं नाव घ्यायचं. करा बरं एकदा हात वरी. करा करा. लाचायले का तुम्ही? करा करा. सर्वजण करा. टाईट करा. करा करा. मावशी करा ना. बरोबर कुमाई तरी तुमच्या तोंडावर अजून आळस वाटेल. फक्त तुम्हीच हात वर करा सर. आमचं राहू आपण टाळी वाजू. यांचं हे बंद करू. टाळी वाज. हात वर करा. आपण टाळी वाजू फक्त. करा हात वर. करा. एक एक एक
विठाला 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 आता कशी फ्रेश झाली. आता एक तास मोकळं करा जमते मला कीर्तन आहे का नाही. विठाला विठाला तुकोपराय संतांना धन्यता देतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. तुकोपराय म्हणतात या संसारात ते धन्य आहेत. कोण हो? ज्यांच्या अंतकरणामध्ये काय आहे? दया आहे. दया. आता दया दोन प्रकारची. संत आहे जगाचं दुःख पाहून दुःखी होतात आणि संत जगाचं सुख पाहून सुखी होतात. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात. काय झालं? गंगेच्या काठावर एक साधू जाऊ लागले. जाता जाता साधूला गंगेमध्ये एक विंचू पडलेला दिसला. काय दिसला? विंचू. साधूला विंचूची दया आली. साधूने विचार केला आपण याला पाण्याच्या वर काढलं पाहिजे. म्हणून साधू गंगेमध्ये उतरतात, पाण्यामध्ये हात घालतात आणि त्या विंचवाला काय करतात? आपल्या हातावर घेतात. जसं साधू विंचवाला आपल्या हातावर घेतात ना तसा विंचू आपला स्वभाव दाखवतो. काय करतो? चावतो. चावल्याबरोबर साधूच्या हातातून विंचू पुन्हा खाली पडतो. पुन्हा साधू त्याला वाचवण्याकरता पुन्हा हातामध्ये घेतात. पुन्हा तो विंचू आपला स्वभाव दाखवतो. पुन्हा चावतो. पुन्हा चावल्यानंतर साधूच्या हातातून पुन्हा विंचू खाली पाण्यामध्ये पडतो. साधू त्याला वाचवण्याकरता पुन्हा त्याला हातावर उचलतात. पुन्हा विंचू चावतो. पुन्हा पाण्यात पडतो. बराच वेळ असा प्रसंग चालू आहे. एक त्रस्त व्यक्ती तिथून जाऊ लागला. तो साधूला म्हणतो, ओ साधू बा, अहो काय करताय? तो विंचू सारखे तुम्हाला चावा घेतो, तुम्हाला डंक मारतो आणि तुम्ही त्याला वाचवता. अहो जाऊ द्या, मरू द्या ना त्याला. तेव्हा त्या साधूने दिलेलं उत्तर आहे. साधू म्हणतात, अरे बाबा तो विंचू त्याचा स्वभाव सोडेना, मग मी माझा स्वभाव का सोडू? विंचवाचा स्वभाव आहे चावा घेणे. तू त्याचा स्वभाव सोडायला तयार नाही. मग त्याला वाचवणे हा माझा स्वभाव आहे. मी का सोडू? विठाला विठाला संत जगाचं दुःख पाहिल्यानंतर काय होतात? दुःखी होतात. एक वेळेस दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होणं सोपं आहे. अहो एखाद्याच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळावा आणि त्याचं ते दुःख पाहून आपल्यासारख्याच्या सुद्धा काही डोळ्यात पाणी येतं. भरपूर दिवस झाले एखाद्या माता माऊलीला लेकरू नसावं आणि भरपूर दिवसातून तिला एखाद्या लेकरू बाळ व्हावं आणि तेही काळाच्या जबड्यामध्ये जावं, मरावं. आणि त्या आईचा ते दुःख पाहून, त्या आईचा तो आक्रोश पाहून आपल्यासारख्याच्या डोळ्यामध्ये काय येतं? पाणी येतं. म्हणजे एक वेळेस दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होणं सोपं आहे, पण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होणं फार कठीण आहे. एकाचं पोट दुखू लागलं, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर, पोट दुखतंय. डॉक्टरने विचारलं काय शिळ वगैरे खाल्लं होतं का? नाही म्हटलं. मग काय अपचन होणारी वस्तू खाल्ली होती का? तसं काय खाल्लं नाही, साधं जेवण चालू आहे. मग नेमकं डॉक्टर म्हटला कधीपासून पोट दुखते? तू म्हटला काय नाही, जेव्हापासून शेजारी बंगला बांधला ना तेव्हापासून. म्हणजे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होणं काय अवघड आहे. विठाला विठाला संत हे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात, जगाच्या सुखाने सुखी होतात. तुका म्हणे सुख परावी सुखे अमृत हे मुखे ब्रह्मसत्य अमृत हे मुखे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे श्रवतसे. संत दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात आणि संत दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात. नाथ महाराजांच्या घरी एकदा पित्र होते. पित्र काय होतं? पित्र जेवायला होते. सकाळ सकाळची वेळ. नाथ महाराजांच्या घरी स्वयंपाक चालू आहे. नाथराजांच्या पत्नी गिरजाई साहेब घरामध्ये स्वयंपाक करत आहेत. नाथ महाराज गंगेवरून स्नान करून
घरी येतात सकाळी सकाळची वेळ, नाथरायांच्या अंगावर ओलं उपरणं नाही आणि आपल्या अंगावरचं ते ओलं उपरणं वाळायला टाकायचं म्हणून नाथ महाराज वर टेरिसवर जातात, छतवर जातात आणि आपल्या अंगावरचं ते ओलं उपरणं एका दोरीवर वाळायला टाकण्याकरता टाकतात आणि त्याच तिथूनच एक रस्ता चालू होता, रस्त्याचं काम चालू होतं आणि काही हरिजन समाजाचे लोक तिथे काय करू लागले, रस्त्याचं काम चालू होतं, काम करू लागले आणि काम करत असताना आता नाथरायांच्या घरी स्वयंपाक चालू आहे आणि नाथरायांच्या घरचा स्वयंपाक काय आपल्यासारखा असतो का, होता का? पण नाथरायांच्या घरचा स्वयंपाक चांगला थाटामाटात चालू आहे. गिरजाई आई साहेब स्वयंपाक करण्याकरता आहेत आणि साक्षात परमात्मा गिरजाई आई साहेबाला मदत करू लागायला आहेत आणि जिथे परमात्म्याचे हात लागले तो स्वयंपाक साधा असेल का हो? स्वयंपाकाचा सुगंध येऊ लागला, सुगंध येऊ लागला आणि त्या छोटे छोटे मुलं त्या लोकांचे तिथे बसले होते आणि त्या छोट्या छोट्या मुलाच्या नाकावर ते सुगंध गेला आणि त्यांना भूका लागल्या. असंच घडतं महाराज, कधी कधी फार भूक लागू द्या शंकर महाराज आणि स्वयंपाकाचा वास आला ना असलेली भूकी निघून जाते आणि कधी कधी भूक नसू द्या, स्वयंपाक चांगला झाला तर स्वयंपाक नसलेली भूक सुद्धा लागते. असंच घडतं, तिथे असंच घडलं. त्या लहान लहान मुलाच्या नाकावर सुगंध गेला आणि सुगंध गेल्यानंतर त्या लहान मुलांना भूका लागल्या आणि ते छोटे छोटे मुलं तिथे बसलेले आहेत आणि त्यातले एक मुलगा उठला आणि आपल्या जवळ गेला, आई मला काहीतरी खायला दे. ते आई सांगते, अरे बाळा दिवसभर काम करावं लागतं आणि दिवसभर काम केल्यानंतर काहीतरी पदरामध्ये पडतं ना, तेवढं संध्याकाळी काहीतरी पदरामध्ये पडतं तेवढंच खायला मिळतं. आता एवढ्या पहाटे पहाटे तुला मी खायला तरी कुठून देऊ? असं म्हटल्यानंतर तो मुलगा शेवटी बाल हट्ट आहे, मुलगा ऐकायला तयार नाही, आई काही कर पण मला काय दे, खायला दे. मुलगा ऐकायला तयार नाही. आईलाही दुःख वाटू लागलं, आपल्या मुलाला भूक लागली आणि आपण आपल्या मुलाला काय देऊ शकत नाही. आईलाही वाटू लागलं, दुःख वाटू लागलं, पण आई सुद्धा इलाज नाही. आई म्हणते, अरे बाळा एवढ्या सकाळी सकाळी मी तुला काही खायला देऊ शकत नाही. मुलगा तरी सुद्धा ऐकायला तयार नाही, आई काही कर पण काय दे, मला काहीतरी खायला दे. मुलगा जोर जोरात रडू लागला, आईच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. आईलाही वाटलं मुलाला आपण काहीतरी खायला दिलं पाहिजे, पण काय द्यावं? एवढ्या सकाळी सकाळी आपल्याकडे काय आहे? दिवसभर काम करावं लागतं तेव्हा संध्याकाळी काहीतरी खायला मिळतं आणि एवढ्या सकाळी सकाळी याला खायला तरी काय देऊ? आई विचारात पडली आणि सर्व दृश्य नाथ महाराज वरून पाहू लागले. नाथ महाराजांना त्या मुलाची दया आली. नाथ महाराज खाली उतरले, आपल्या स्वयंपाकघरामध्ये गेले आणि आपल्या पत्नीला म्हणतात, गिरजा अगं मला असं वाटतं आपण पितर जेव घालण्याच्या अगोदर, ब्राह्मण जेव घालण्याच्या अगोदर आपण काय करू, हे रस्त्यावर जे काम करतात ना त्यांना जीव घालू. बघा पतिव्रता पत्नी कशी असते, पतीच्या मता अनुसरून पतिव्रता, पतीच्या मताचं अनुसरण करते ना तिला पतिव्रता म्हणतात. गिरजा ये साहेब म्हणतात, मालक आपण जर आता या लोकांना जेव घातलं तर हे जेवतील आणि यांच्या वाड्यामध्ये जातील आणि वाड्यामध्ये गेल्यानंतर तिथे लोकांना सांगतील की आम्ही नाथरायांच्या घरचा प्रसाद खाल्ला, आम्ही नाथरायांच्या घरून काय करून आलो, जेवण करून आलो. त्या लोकांना दुःख होईल, काय आम्हाला नाथरायांच्या घरचा प्रसाद मिळाला नाही. मग मला एक काम करा ना, यांच्या संपूर्ण वाड्याला जेवायला सांगा ना. असं म्हटल्यानंतर नाथरायांना ते सुजाव पडतो. नाथ महाराज काय करतात, त्यांच्या संपूर्ण वाड्याला जेवायला सांगतात. संपूर्ण लोक येतात, नाथरायांच्या घरी पंक्ती बसतात. आता नाथरायांच्या घरची पंक्ती साधी असेल का हो? पाठीला पाठ, ताटाला पाठ आणि बसायला सुद्धा पाठच. सगळेजण बसलेले आहेत, समोर ताट ठेवलेलं आहे आणि ताट ठेवल्यानंतर ताटामध्ये एक एक पदार्थ वाढू लागले. पूर्ण ताटावर पदार्थ वाढण्यात आले आणि पूर्ण ताट भरून दिसू लागलं. पुंडलिक वरती हरी विठ्ठलचा गजर झाला आणि गजर झाल्यानंतर सर्वजण आनंदाने एक एक घास खाऊ लागले. कोणी 1 दिवसापासून उपवासी होतं, कोणी 2 दिवसापासून उपवासी होतं आणि जसा जसा त्यांच्या पोटामध्ये तो अन्नाचा कण तो घास जाऊ लागला ना तसं तसं त्यांना आतून आनंद होऊ लागला आणि त्यांचा तो आतला आनंद त्यांच्या मुखावर झळकू लागला, दिसू लागला आणि त्यांच्या मुखाचा तो आनंद पाहून नाथांना सुद्धा सुख वाटू लागलं. तुका म्हणे सुख पराविया सुखी,
अमृत हे मुखे श्रवतसे. संत दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात आणि संत दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात. त्यांच्याकडे कोणी कुठल्याही भावनेने जाऊ ते उद्धारच करतात. ही त्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. कुठल्याही भावनेने जाऊ, भलत्या भावनेने जाऊ ते उद्धारच करतात. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. भलत्या भावेने त्यांना शरण जा ते उद्धारच करतात. विठ्ठल विठ्ठल ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श लोखंडाला कुठल्याही अंगाने होऊ द्या, लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. काय झालं? कुऱ्हाडीच्या कानावर बातमी गेली, कुठला तरी परिस नावाचा धातू आहे म्हणे, आणि त्याला लोखंड लागल्याबरोबर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. ही बातमी गेली कुऱ्हाडीच्या कानावर. कुऱ्हाडीला वाटलं हा परिस नावाचा धातू आमची जात संपवायला निघाला, याच्याकडे थोडं बघितलं पाहिजे. मग काय, कुऱ्हाडीने आपले सर्व भाऊबंदकी जमा केले, टिकास फावडं काय असं त्यांचे सर्व जमा झाले आणि सांगितलं अमक्या अमक्या इतक्या इतक्या वाजता या घाटातून परिस नावाचा धातू जातो, त्याला आपण तिथे पकडून तिथेच त्याला काय करू? मारू. त्या घाटामध्ये सर्वजण असे लपतात, फावडं तिकास, आणि कुऱ्हाडवर एका झाडाच्या फांदीवर वर बसते रस्त्याच्या वर आणि परिसाची वाट बघतात. टाइम झाला, परिस त्या रस्त्याने जाऊ लागला. परिस तिकून जवळ जवळ येतो, सर्वांचं लक्ष परिसाकडे आहे. परिस तिकून एक एक पाऊल टाकतो, तसं तसं कुऱ्हाडी तयार होत जाते. आता काय करायचं? याला संपवायचं, याच्यावर पडायचं आणि याचे दोन तुकडे करायचं असं कुऱ्हाडीच्या मनामध्ये आहे. तिकून परिस येत आहे आणि जसा खाली आला, वरून कुऱ्हाड काय करते? वरून त्या परिसाच्या अंगावर पडते आणि पडल्याबरोबर कुऱ्हाडीचं काय झालं असेल? सोनं झालं. कुठल्या भावनेने गेलं? मारण्याच्या उद्देशाने गेली, पण काय झालं? सोनं झालं. त्याचप्रमाणे संताकडे तुम्ही कुठल्याही भावनेने जा, त्या उद्धारच करतात. विठ्ठल विठ्ठल कुठल्याही भावनेने जा, ते उद्धारच करत असतात. गंगाधर भाऊ ते मवाळ कडुसकर म्हैस हरवली. ती म्हैस 3 दिवस झाले म्हैस हरवली. म्हैस पाहतो, या डोंगरावरून त्या डोंगरावर जातो, त्या डोंगरावरून त्या डोंगरावर. पाहता पाहता एका डोंगरावर एक दिवस जातो आणि डोंगरावर गेल्यानंतर एक बुवा त्यांना भजन करताना दिसतात. ते बुवा म्हणजे तुकोबारे होते. विचार केला, कोणीतरी महाराज आहे, भजन करत आहे, आपण त्याच्याजवळ गेलं पाहिजे आणि त्याला विचारलं पाहिजे, तुला म्हैस दिसली का? गंगाधर बुवा तुकोबाऱ्याजवळ जातात आणि तुकोबाऱ्याला म्हणतात, ओ बुवा, तुम्ही माझी म्हैस पाहिली का? म्हैस पाहिली का म्हटल्याबरोबर तुकोबाऱ्या कपाळाला हात लावतात. अरे म्हणे, देवाने एवढा अनमोल असणारा नरदेह तुला दिला आणि तू अजून म्हैसच पाहू लागला. अरे देव पाहण्याकरता सायास कर ना. देव पाहावया करी हो सायास, न दरियास नाशिवंत. अरे देव पाहण्याकरता सायास कर ना, आणि तू अजून म्हैसच पाहू लागला. गंगाधर बा म्हणतात, ओ बुवा, ते बाकीच्या भानकडे सांगू नका म्हणलं, आपल्याला म्हैस पाहिली का सांगा, नंतर मी चाललो. तुकोबाऱ्याने विचार केला, हा माझ्यापर्यंत आला आणि तसाच चालला. कमीपणा कोणाचा आहे? अहो, लोखंड परिसापर्यंत गेलं आणि लोखंडच राहू लागलं. कमीपणा कोणाचा आहे? परिसाचा लोक कमीपणा आहे. हे माझ्यापर्यंत आला आणि तसाच जाऊ लागला. कमीपणा कोणाचा आहे? माझा आहे. मग काय? तुकोबारे म्हटले, इकडे मी जर तुझी म्हैस सांगितली तर काय? तो म्हटला, बुवा तुम्ही म्हणाल ते. आणि बुवा तुकोबारा त्याने बायास माझ्या सरले महाराज, बुवा म्हैस सापडली नाही ना, गाठ माझ्याशी म्हटला. गंगाधर म्हणतात, गंगाधर माझ्याशी गाठ आहे, म्हैस सापडली नाही तर. तुकोबाराने सांगितलं, जा अमक्या अमक्या ठिकाणी इकडे इकडे तोंड करून तुझी म्हैस आहे. तुकोबाराने सांगितल्या पत्त्यावर तो जातो आणि गेल्यानंतर तिथे त्याला म्हैस दिसते आणि तिकडच तोंड करून दिसते. म्हैस पाहिल्याबरोबर बुवाला विसरतो. 3 दिवस झाले म्हैस हरवली होती. किती?
3 दिवस झाले. म्हैस पाहिल्याबरोबर बोला विसरतो. म्हैस घेतो, घरी निघून जातो, दूध काढतो आणि घट वट काय करतो, दुधाचा चहा करतो. चहा झाल्यानंतर गरम गरम चहा कपामध्ये ओततो आणि एक घोट घेतो आणि एक घोट घेतल्याबरोबर त्याच्या डोक्यात मुंग्याच येतात. कशा मुंग्या येतात? तो म्हणतो, अरे हे तर त्या बुवाने सांगितलं होतं. तसाच कप खाली ठेवतो आणि तुकोबराकडे जातो. काठी असते, काठी सोडल्यानंतर कशी पडते तसाच गेला आणि तुकोबऱ्यासमोर जाऊन पडल्याबरोबर, महाराज आता तुम्ही सांगा मी काय करू. तुकोबऱ्या म्हटले, घे टाळ आणि हो टाळकरी. तुकोबऱ्यांच्या 14 टाळकऱ्यापैकी गंगाधर बुवा मवाळ कडुसकर हे एक टाळकरी झाले. सांगा कुठल्या भावनेने गेलता हो? कुठल्या भावनेने गेलता? म्हैस पाहण्याकरता गेला, पण झाला काय? उद्धारच झाला. तसं संताकडे कुठल्याही भावनेने जा, ते आपला काय करतात? उद्धारच करतात. कारण ते कशा करता आलेले असतात? अभंगाचं दुसरं चरण. येथे उपकारासाठी, 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 येथे उपकारासाठी. आले घर जा वैभवी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आणि इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. ते संत कशा करता येतात हो? तर उपकार करण्याकरता येतात. देवाने 7 पदार्थाची निर्मिती केली खास उपकार करण्याकरता. रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावस्य सज्जना, येथे परोपकाराय युगे देवीने निर्मिता. भगवंताने 7 पदार्थाची निर्मिती केली खास उपकार करण्याकरता. रवी म्हणजे सूर्य आपल्याला एवढा प्रकाश देतो. कधी लाईट बिल मागतो का? नाही मागत. चंद्र आपल्याला शीतलता देऊन आपल्यावर उपकार करतो. रविश्चंद्र घना. मेघ आपल्याला एवढा पाऊस देतात. कधी पानपट्टीचा बिल मागायला आले का? नाही, उपकार करतात. रविश्चंद्र घना वृक्ष आपल्यावर उपकार करतो. किती उपकार करतो? वृक्षाला खालून दगड फेकून मारा, म्हणून ते आपल्याला फळच देणार. काय करतो? उपकार करतो. रविश्चंद्र घना वृक्षा नदी आपल्यावर उपकार करते. किती उपकार करते? नदीचं ध्येय आहे समुद्र. तिला समुद्राला जाऊन भेटायचं आहे, पण जात असताना सर्वांना तृप्त करून जाते. म्हणून नदी आपल्यावर उपकार करते. रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जना. आणि गाय आपल्यावर उपकार करते. गाय उपकारी आहे. गाय म्हणजे माता आहे, माता. एकाने विचारलं, महाराज तुम्ही एवढं गायचं महत्व सांगता, दूध नेमकं गायचं चांगलं का म्हशीचं चांगलं? त्याला म्हटलं दूध नशील तर म्हशीचं चांगलं. तो म्हटला, काय महाराज काय बोलता? गायचं एवढं महत्व सांगता, गायला माता म्हणता, आणि दूध मात्र म्हशीचं चांगलं म्हणतात. त्याला म्हटलं, अरे बाबा तो दूध विचारलं, दूध म्हशीचं चांगलं आहे, गायचं दूध नाही, गायचं अमृत आहे. विठाला विठाला विठाला. तुकोबाऱ्या म्हणतात, आम्ही फक्त आणि फक्त संतांचे उपकार मानतो. काय त्या संतांचे उपकार सांगू? तुकोबाऱ्या म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार? मज निरंतर जागविते. ते निरंतर आपल्याला जागवतात. पण तुकोबाऱ्या म्हणतात त्यांचे आपल्यावर उपकार आहेत, कारण त्यांचा अवतार जगाचं कल्याण व्हावं याच्याकरता झालेला असतो. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, कष्टभीती परोपकारे. संतांचा अवतार हा तुमचा आमचा उद्धार होण्याकरता झालेला असतो. ते संत इथे कशा करता आल्यानंतर कसे बोलतात हो? तर अभंगाचं 3रं चरण. लाटिके वचन, लाटिके वचन,
खोटे बोलत नाही. त्यांना खोटं बोललेला अजिबात आवडत नाही. खोटं बोलण्यासारखं पाप नाही. धर्मराज युधिष्ठिर आपल्या आयुष्यामध्ये फक्त अर्ध खोटं बोलला. किती? अर्ध. आणि तेही देवानं सांगितलं म्हणून बोलला. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. परमात्म्याने सांगितलं म्हणून अर्ध खोटं बोलला. स्वर्गात जाताना पायाचा अंगठा गळून पडला. आपण दिवसात किती खोटं बोलतो. आपलं काय राहील? विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात ते खोटं बोलत नाहीत. लटिके वचन नाही. आणि ते आपल्या देहावर उदास असतात. उदास देही उदासीन त्यांनाच भक्त म्हणतात जे आपल्या देहावर उदास असतात. भक्त ऐसे जाना जे देह उदास, गेले आशा पाश निवारुनी. त्यांची देहावर आसक्ती नसते. कबीर महाराज गंगेचं स्नान करून जाऊ लागले. आणि जाता जाता एक कुत्रा आला आणि त्यांच्या पायाचे लचके तोडू लागला. तरी कबीर महाराज आपल्या मस्तीमध्ये आहेत. भजन करत करत चाललेले आहेत. लोक म्हणू लागले कबीर महाराज तो कुत्रा तुमच्या पायाचे रचके तोडतो, त्याला हाड तरी म्हणा. तेव्हा कबीर महाराजांनी दिलेलं उत्तर आहे. कबीर महाराज म्हणतात वो कुत्ता जाने और वो चमडी जाने. म्हणजे संत आपल्या देहावर कसे असतात? उदास असतात. काव महाराज ते संतांची वाणी कशी असते? मग तुकोबाराय म्हणतात मधुर असते. अभंगाचं चौथं चरण. मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओटी वाली ओठे मधुरा वाली ओठे मधुरा वाणी ओटी मधुरा वाणी ओटी मधुरा वाली ओठे
अरुभकाची साठी पण ते हाती धरली पाठी असे गुरु असल्याला शिष्य घडणारच नाही का पैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी अशा थोर महात्म्यांची फार म्हणजे समाजाला आवश्यकता आहे अशी विद्यार्थी घडली पाहिजे. तसेच महाराज भागवताचारी म्हणजे त्यांचं मोठेपण आहे. वास्तविक पाहायला गेलं एखादा कीर्तनकार जरी झाला तर कोणाच्या कीर्तनात उभा राहत नाही बसत नाही. महाराज आलेले आहेत. महाराजांचे धन्यवाद. आमचे मामा आहेत. तसेच आमचे त्याच गावचे गोपाल भाऊ आहेत. त्यासोबत आमचे आजोबा आलेले आहेत. त्यांच्या एवढे धार्मिक आहेत. त्यांच्या वर्षातून 15 ते 20 पंक्ती असतात बाहेर ठिकाणी. अशी धार्मिक आहेत. त्यांचे आवड आहे. मामा आहेत आणि ज्यांच्यामुळे आम्हाला सेवा करण्याचं प्राप्त झालेली आहे असे आमचे मामा विजय मामा चौधरी. त्यांच्यामुळे मिश्र बाबांचं मला घडलेलं दर्शन. तसेच आमचे लक्ष्मण महाराज आहेत. फार साधुवृत्तीचे महात्मे आहेत नाही का. असे महात्मे फार दुर्लभ असतात. तसेच सर्व भजनी मंडळी आहेत. मामा आहेत. तसे बालगोपाल आहेत. याच गावचे आहेत का सगळे? वा छान वाटलं बरं का. एवढे टाळकरी आहेत. मस्त बालगोपाल आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी असे बालगोपाल असतात म्हणजे तरुण पिढी चांगली होणार इथून पुढची नाही का. चांगले आमचे मावस भाऊ आलेले आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला इथेच पूर्ण देतो. बोलिलेली कुरे बेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध राधनसाचे चालणे भुतळी झाली आशाने आणि की काय कोणे चालावे चिना ज्ञानेश्वर माऊली.